चला आपण सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत। माध्यमांशी बोलताना दानवेंनी चक्क एकदा नव्हे तर 2 वेळा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि त्यामुळे शिवप्रेमींकडून सोशल मीडियावर रावसाहेब दानवेंवर टीका करण्यात येते। दरम्यान यापूर्वी शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं। यावरून वाद निर्माण झाला होता। हा विषय मागे पडत नाही त्याआधीच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आणि त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय। त्यामुळे नेमकं राज्यात चाललंय तरी काय? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जी वारंवार वक्तव्य होताना दिसतात त्यावरनं मोठी चर्चा। बघूयात रावसाहेब दानवे यांनी नेमकं म्हटलं तरी काय। नाही, मला असं वाटतं की हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीतून केलं याची एकदा चौकशी झाली पाहिजे। हे वक्तव्य वादग्रस्त होऊ शकतं का नाही होऊ शकतं, मला असं वाटतं, मी पण शिवप्रेमी आहे आणि मला सुद्धा असं वाटतं शिवाजीबद्दल असं प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये। परंतु शिवाजीचा अवमान करण्यासाठी केलेलं ते वक्तव्य का, तर याचा सगळ्या समाजाने विचार केला पाहिजे। आणि याचबद्दल बोलूयात। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्याबरोबर आहेत। अतुलजी, महाराजांबद्दल म्हणजे थेट छत्रपतींबद्दल जी वारंवार वक्तव्य होताना दिसतात आणि दानवेंनी त्यांचा केलेला एकेरी उल्लेख नेमका कसं बघता आपण याकडे? नाही, सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा या विचारधारेने अपमान केलेला आहे आणि एक शेतकऱ्याचा मुलगा छत्रपती होतो, राजा होतो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून नावलौकिक जगामध्ये मिळवतो, त्यांना आराध्य दैवत म्हणून आपण सर्व मानतो, हे यांना पटत नाही आहे, हे स्पष्ट झालेलं आहे। आता त्यांनी ज्या पद्धतीने एकेरी उल्लेख केला, काय कार्यकर्ता आहे का त्यांचा? कार्यकर्ता आहे का त्यांचा राजकीय? अशा पद्धतीने उल्लेख करतात ते। हा अपमान जो आहे तो ठरवून केला जातो। मला सांगा, शालेय पाठ्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काढणे काय दर्शवतं? समाज सुधारणेचा संपूर्ण इतिहास जो आहे तो MPSCच्या सिलेबसमधून काढण्यात आलेला आहे। अशा पद्धतीनं सातत्यानं जो अपमान आहे तो ठरवून केला जात आहे। पहिले वाटत होतं एखाद्या वेळेस झालं असेल बुवा, पण हे छिंदमपासून दानवेंपर्यंत हे जे चालू आहे हे सूडनाट्य आहे, हे षडयंत्र आहे आणि हे कुठेतरी महाराष्ट्राच्या मानबिंदूचा अपमान करण्याचं ठरवून केलेलं काम आहे, याचा आम्ही निषेध करतो। आणि हे लोक जेव्हा प्रचाराला बाहेर पडतील ना, तेव्हा यांना जेवढा प्रसाद देणार आहे ना महाराष्ट्राची जनता, कारण दैवत आहे ते महाराष्ट्राचं, हे यांचे लाड जे पुरवलेले आहे ना, याचा जो प्रसाद मिळणार आहे ना यांना, ते जनता ठरवणार आहे यांना कशा पद्धतीने हे करायचं आहे। आम्ही याचा निषेध करतो। आता हे माफी म्हणून मागणार नाही। ज्या लोकांना पुन्हा कधीही सत्तेवर येऊ देणं हे महाराष्ट्रासाठी किती घातक आहे, देशासाठी किती घातक आहे, हे एक वार नाही अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे। यांना सामान्य माणसाची काही देणं घेणं नाही आहे। यांना त्याच विचारधारेच्या 2-3% लोकांसाठी काम करायचं आहे आणि इतर सर्वांना नाकारायचं आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यातनं म्हणजे हे जाणीवपूर्वक त्यांच्याकडनं केलं जातंय की हे चुकी नव्हते, नेमकं काय म्हणायचं? मला सांगा, जे आपलं दैवत आहे, ज्यांनी आपल्याला जगामध्ये मान सन्मानानं जीवन जगण्याची आपल्याला दिशा दिलेली आहे, जे राज्य मूल्य व्यवस्थेवर आधारित होतं, ज्या राज्यामध्ये स्त्रीला सुद्धा सन्मान होता, त्या राज्याचा अशा पद्धतीनं एक वार नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, अनेक वेळा जो अपमान होतो तो असाच झाला असेल का हो? तो एका षडयंत्राचा भाग आहे तो। आणि ते षडयंत्र जे आहे ते सामान्य बहुजन हा कधी पुढे गेला नाही पाहिजे, सामान्य बहुजन हा गुलामच राहिला पाहिजे, या षडयंत्राचा तो भाग आहे। आणि हे आता मराठा जनतेने ओळखलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता हे लोक जेव्हा प्रचाराला येतील तेव्हा यांचे जे लाड पुरवलेले आहे 2014 पासून, त्याचा प्रसाद जो आहे तो यांना नक्की मिळणार आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्याबरोबर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेत्या किशोरी पेडणेकर देखील आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, आपण बघतोय आता रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय, आपली काय प्रतिक्रिया? निषेध, बाकी काय करू शकतो? लोकशाहीचा सगळे प्रकार वापरूनही त्यांच्यावर काय परिणाम होत नसतील म्हणजे राज्यपालापासून ते अगदी आता केंद्रीय मंत्र्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांना का बोचायला लागले
मतं मात्र त्यांच्या जीवावर मागतात, त्यांना फोटो ठेवून मागतात आणि अशा गोष्टी वारंवार का घडतायत? म्हणजे नक्की यांना काय काय साधायचं काय? की आपण म्हणतो ना, एका बाजूला काहीतरी साध्य करायची आहे, त्याच्यामुळे महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रामध्ये वादंग निर्माण करायचंय. आदर तर नक्कीच नाहीये, पण वारंवार घडतंय. पण नक्की या बीजेपीच्या लोकांना काय साधायचं काय आहे ह्याच्यातून? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. त्याच्यामुळे पुन्हा एकदा खरं तर या सगळ्या ह्याच्यातनं मराठी जनता हीच भावना व्यक्त करते की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, आदर्श आहे, आणि अशावेळी वारंवार त्यांच्याबद्दल होणारी ही जी वक्तव्य आहेत ही चुकीची आहे, ही थांबली पाहिजेत. आपण पाहतोय भाजपमध्ये सध्या शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंगलप्रभात लोढा आणि प्रसाद लाड यांचा वाद शमतो न शमतो तोच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनीही या वादात उडी घेतली. रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक आक्रमक झालेत. सातारा इथल्या शिवतीर्थावर कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तसंच शिवभक्तांनी मंत्री दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेही मारले. यावेळी समर्थकांनी दानवेंच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं वक्तव्य करण्याची परंपरा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कायम ठेवली. शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं चुकीचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केल्यानं राज्यात पुन्हा एकदा भडका उडाला. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात तेल ओतण्याचं काम केलंय. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श होते असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी वाद निर्माण केला होता. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी तर कहरच केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 4 पत्र लिहिल्याचं वक्तव्य त्रिवेदींनी केलं होतं. तर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मुख्यमंत्र्यांशी करण्याचा प्रताप केला होता. आता प्रसाद लाड यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाणच बदललं. तर स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण केलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे. भाजपमधील कोणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करतो असा प्रहार राऊतांनी केला. त्या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे. रोज साहेब असं रोज डोकं फिरलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे ना, ती शक्ती ज्यांना खतम करेल. जी भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची, ती तलवारच एक दिवसानंतर मुंडकं छाटणार यांच्या पक्षाचं. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण लक्षात न घेता फक्त वाद घातला जात असल्यानं राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांकडनं काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी घडवलं, कळलं का? त्या नाही गोष्टी आम्हाला घ्यायच्यात. आम्हाला फक्त वाद करत बसायचे. करत बसा म्हणा, तेच करत बसा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडनं भाजपवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी वक्तव्य केली जात आहेत असा आरोप करण्यात आलाय. खोटारडे इतिहास संशोधक हे पण जाणीवपूर्वक वारंवार अवमान करत आलेले आहेत.
आणि आता त्यांचा मोहरक्या प्रसाद लाड म्हणतो छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला. वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि इतिहासाशी छेडछाड करण्याचं पाप एकच पक्ष करतोय, भारतीय जनता पार्टी. आणि याला मूक समर्थन कोणी दिलंय? तर जर याचा विरोध करत नसतील तर देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील आणि नरेंद्र मोदी असतील, या तिघांनाही असं वाटते की शिवाजी महाराजांचा अपमान करत राहा, महाराष्ट्राचे मूळ मुद्द्यांना तुम्ही भरकटवत राहा आणि महाराष्ट्राच्या लोकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जो रोजगाराचा प्रश्न आहे, उद्योगधंद्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे, याला बगल देण्याकरता जाणीवपूर्वक असे वक्तव्य केल्याचे. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात स्फूर्ती जागवतात. संकटात असताना पराक्रम कसा गाजवायचा याचा धडाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यात दिसून येतो. असं असतानाही नाहक चुकीची वक्तव्य करून काही नेते राज्याला राजकीय संकटात लोटतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना अखेर दिलगिरी व्यक्त करावी लागली. प्रसाद लाड यांनी चुकीचं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मुद्द्यावरून खडेबोल सुनावले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. प्रसाद लाड यांची दिलगिरी. आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. चुकीच्या वक्तव्यानं झाला वाद. स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. वादामुळे पुन्हा आंदोलनाचा भडका. वादानंतर लाड यांना उपरती. प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनीच चुकीच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यामुळे प्रसाद लाड यांनीही तातडीनं दिलगिरी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापनाही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरावांनी देखील म्हटलं आणि ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतं, त्याचा मी निषेध करतो आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला हे सर्व जगाला माहीत असल्याचं शिंदे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला हे सगळ्या अख्ख्या जगाला माहीत आहे. दिलगिरी व्यक्त करून आमदार प्रसाद लाड यांनी वादावर पडदा टाकला. मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसाद लाड यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रसाद लाडांनी माफी मागितली म्हणून या विषयावर पडदा पडला असं होत नाही. उलट हे आंदोलन आणखी तीव्र होणार, आणखी चिघडणार. काल रोहित पवारांच्या नेतृत्वात आम्ही वडू तुळापूरला आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. मात्र ते आंदोलन कालच्या दिवसापुरतं होतं. आता इथून पुढं आमचं आत्मद्रोह आंदोलन दिसणार आहे. महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या संवेदनशील राज्य आहे. महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि आपले विचार जपलेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करत असताना सगळ्यांनी सारासार विवेकबुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आता भाजप नेते प्रसाद लाड यांची भर पडली आहे. त्यानंतर प्रसाद लाड यांच्यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीकेचा भडीमार केला आहे. प्रसाद लाड हा मूर्ख माणूस आहे अशा शब्दात संभाजीराजे छत्रपतींनी संताप व्यक्त केला. प्रसाद लाड जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा आज वक्तव्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. काय म्हटले? कोकणात झालं. हे शिवभक्त सुद्धा असा लागले. आणि मी काय बोलण्यापेक्षा त्या प्रसाद लाड किती मूर्ख आहे, त्या किती मूर्ख आहे ते शिवभक्तांनी हसण्यात दाखवलेलं आहे आणि ते विशाळगडवरनं आम्ही बोलतोय. हा म्हणजे काहीतरी लाज ठेवा. म्हणजे आता त्याच्यावर बोलणं सुद्धा मी मूर्ख होईल मी बोललो तर. ते मूर्ख आहे ते ठीक आहे.
अफजल खानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम पाडून टाकल्यानंतर विशाळगडावरचेही बांधकाम पाडावे अशी मागणी शिवप्रेमी करतायत। या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडाची पाहणी केली आणि यावेळी विशाळगडाचा कोंडाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। गडावर अवैध धंदे सुरू असल्यानं ते चांगले संतप्त झालेत। शिवप्रेमी असाल तर गडावर येऊन परिस्थिती पहा असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय। शिवप्रेमी संतप्त असून त्यांचा जर उद्रेक झाला तर त्यांच्यासोबत मी सुद्धा असेल हे विसरू नका असं म्हणत या गडाला मोकळा श्वास घेऊ द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुख यांनी। शिवाजी महाराज, राजाराम महाराज, संभाजी महाराज, तारा राणींचं वास्तव्य होतं। शिवाजी महाराजांचे नातू करवीर छत्रपती पहिले संभाजी, त्यांचा जन्म इथं झाला। शिवपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी इथं सती गेल्या। एवढा मोठा इतिहास आहे आणि ह्या किल्ल्याची जर पाहणी आपण केली किंवा किल्ल्याची परिस्थिती पाहिली, इतकी महाभयानक आहे, इतकी दुर्गंधी आहे। ज्या शिवाजी महाराजांनी या विशाळगड म्हणून नामांतर केलं, ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना आश्रय दिला, आता त्यांनी हे बघायचं का ह्या शिवभक्तांनी जे काय चाललंय? म्हणजे तो येऊन तिथं बांधतोय, अतिक्रमण करतो म्हणून आपण गप्प बसायचं? एकदा येऊन तर बघावं ह्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षाने बघा, येऊन या खासदार आमदारांनी बघावं, पालकमंत्री आहेत ना त्यांनी येऊन बघा एकदा हा विशाळगड किल्ल्याची अवस्था काय। संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडाला भेट देऊन गडावरील अतिक्रमणांची पाहणी केली। तसंच गडावर असलेल्या घाणीच्या साम्राज्यावरून त्यांनी थेट प्रशासनावर टीका केली। प्रशासन गडाची काळजी घेणार नसेल तर स्वच्छतेसाठी आम्हाला उतरावं लागेल असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलं। तसंच विशाळगडावर इतकी महाभयानक स्थिती निर्माण झालीच कशी असा सवाल देखील संभाजीराजेंनी यावेळी केला। पुणे पोह्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या छत्रपती शिवरायांसंदर्भातील विधानानं अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली। विरोधक आणि मराठा संघटनांनी राज्यपालांच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे आणि त्यातच आता सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षानंही राज्यपालांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय। राज्यपालांविरोधात सत्ताधाऱ्यांचा आक्रोश, मंत्रिपद गेलं खड्ड्यात, सोडणार नाही। गुलाबराव पाटलांचे वाचाळवीरांवर बाण, खडसेंचीही राज्यपालांवर कारवाईची मागणी। महाराजांच्या नखाची बरोबरी या नालायकांकडनं होऊ शकत नाही, म्हणून छत्रपतींच्या बाबतीत जो बोलेल ना, मंत्रिपद गेलं खड्ड्यात, सोडणार नाही आम्ही त्यांना। शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शिवरायांसंदर्भात विधानं करणाऱ्यांवर केलेला हा हल्लाबोल। राज्यपाल कोश्यारींचं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील विधान आणि त्यानंतर काही सत्ताधारी नेत्यांकडूनही छत्रपती शिवरायांसंदर्भात आक्षेपार्ह विधानं आणि चुकीची माहिती देण्यात आल्यानं राजकारण तापलंय। याच सर्वांमुळे संतापलेल्या गुलाबराव पाटलांनी त्यांच्या बाणेदार स्टाईलनं वाचाळवीरांना घरचा आहेर दिला। शिवरायांच्या बाबतीत कोणी वाकडं तिकडं बोलत असेल तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याला माफ केलं जाणार नाही। शिवाजी महाराज हे देवाचे देव आहे, त्यामुळे ज्यांनी चरित्र वाचलंय त्यांनीच बोलावं। मला तरी असं वाटतं की शिवरायांवर बोलण्याकरता सुद्धा एक आचारसंहिता करण्याची अत्यावश्यक गरज आहे। कुठले सुटले उंबर सुंबे काही पण बोलतात आणि महाराजांच्या बाबतीत बोलतात। महाराजांच्या नखाची बरोबरी या नालायकांकडनं होऊ शकत नाही, म्हणून छत्रपतींच्या बाबतीत जो बोलेल ना, मंत्रिपद गेलं खड्ड्यात, सोडणार नाही आम्ही त्यांना। सत्ताधारी नेतेही आता राज्यपाल आणि इतर नेत्यांविरोधात आक्रमक होत आहेत, तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यांची आक्रमकता वाढवल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीनंही राज्यपालांवर निशाणा साधत कारवाईची मागणी तीव्र केल्याचं पाहायला मिळत आहे। कारवाई पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीच करायला हवी। बरोबर। सध्या आपल्याला या सगळ्या संस्थांची काय अवस्था माहिती आहे? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, निवडणूक आयोग, राज्यपाल, महाराष्ट्राची जनता हीच ताकद आहे। उदयनराजे भोसले असतील किंवा छत्रपती संभाजी असतील, ते आपापल्या पद्धतीनं जागरूकता निर्माण करतायत। छत्रपती शिवराय हे आमचा आदर्श आहेत, आमचा प्राण आहे आणि या ठिकाणी अशा ठिकाणी आमच्या आदर्शावरच जर कोणी हल्ला करत असेल आणि वारंवार हल्ला करत असेल तर मला वाटतं ते उचित नाही।
तातडीनं त्यांना माघारी पाठवलं पाहिजे, तातडीनं त्यांची उचलबांगडी केली पाहिजे. एकीकडे राज्यपालांविरोधात राजकारण तापलं असतानाच मराठा क्रांती मोर्चानंही राज्यपालांविरोधात आंदोलन सुरू केलंय. औरंगाबादमध्ये संतप्त आंदोलकांनी सहकार मंत्री अतुल सावेंना निवेदन देत राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. अतुल सावे स्वतः घराबाहेर आले. आम्ही त्यांच्या घरावर आल्यावर त्यांनी व्यवस्थित आमच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की मी तात्काळ राज्य सरकारला केंद्र सरकारला मोदींना हे कळवतो. हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे. पहिले मागणी करायची टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे. त्यांना योग्य वाटतं ते बोलतो, तर रस्त्यावरची लढाई आम्ही सर्वजण करणार आहोत. राज्यपालांच्या विधानानंतर जवळपास 2 आठवडे उलटलेत, पण त्यानंतरही या विधानावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा असोत किंवा मग बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि आता प्रसाद लाड यांची ही विधानं, अशा एकामागून एक विधानांमुळे शिवप्रेमींमधील नाराजी वाढत जाते. त्यामुळे आता सरकार या संदर्भात काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर राज्यभर वातावरण तापलं होतं. मात्र आता या प्रकरणाची दखल थेट राज्यपालांनी घेतली असून कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. पाहूयात एक रिपोर्ट. सत्तारांच्या अडचणी वाढणार, ते आक्षेपार्ह विधान होणार. राज्यपालांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. मात्र आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका करणारे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोश्यारींनी सूचना केली आहे. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या त्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. विरोधकांकडून सत्तारांना मंत्रिपदावरून काढण्याची मागणी झाली होती. तसंच सत्तारांच्या शासकीय निवासस्थानाची तोडफोड देखील करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरण आणखी पेटलं. मवियाच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळानं या प्रकरणी थेट राजभवनात जात राज्यपालांकडे सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रारीचा पाढाव देखील वाचला होता. तर जी काही नियमाप्रमाणे कारवाई सत्तारांवर करायची आहे त्याचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. असं आहे की जी काही कायदेशीर जी काही कारवाई होईल विधान केल्यानंतर असं आहे की म्हणजे सत्तारबाईंचं जे विधान आहे त्यांनी काय केलं त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. आता राज्यपालांनी पाठवलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, अब्दुल सत्तार यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघूयात कर्नाटक सोबतच्या सीमा वादाचे पडसाद नागपुरात देखील उमटले. शिवसेना ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. नागपूरच्या विमानतळाबाहेर कर्नाटकच्या पर्यटनाची जाहिरात करणारे बॅनर लावण्यात आले होते. शिवसैनिकांनी कर्नाटकचे सर्व बॅनर फाडून टाकले. कर्नाटकच्या बॅनर्सचा शिवसैनिकांनी या पद्धतीनं समाचार घेतला. कर्नाटक नव्याने पाहूया असं या बॅनरवर छापण्यात आलं होतं. कर्नाटकच्या पर्यटनाची जाहिरात करणारे हे बॅनर शिवसैनिकांनी फाडून टाकले. जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी बॅनरवर हल्लाबोल केला. बेळगाव, कारवार, निप्पाणी हे मराठी भाषक शहरं कर्नाटकचा अन्याय सहन करतायत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्यानं चिथावणीखोर वक्तव्य करतायत. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. योगायोग रात्री
ह्या कर्नाटक सरकारकडून पर्यटन विभागाचे कर्नाटक सरकारचे बॅनर लावले आहे आणि त्या गावांना घेऊन कर्नाटकचा जे रुख आहे तोच रुख आहे जो चायनाच्या आपल्या तिब्बतवर चायनाचा आहे भारताला घेऊन, आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे. शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार मुर्दाबादचे पोस्टर्स झळकावून आपल्या तीव्र भावना दाखवून दिल्या. वाद उफाळून आलेला असतानाच कर्नाटक सरकारनं हे बॅनर लावून पुन्हा एकदा त्यांचा उद्दामपणा दाखवून दिला. आम्ही महाराष्ट्राचा अपमान बर्दाश्त करून घेणार नाही. आम्ही हा महाराष्ट्राचा अपमान बघता आज आम्ही इकडे निषेध आंदोलन केलं आहे. माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आज ह्या कर्नाटक सरकारचा निषेध आहे आणि हे बॅनर जर प्रशासनाने 24 तासात नाही काढले ना आम्ही या बॅनरवर काढत होतो आणि हे बॅनर फाडण्यात येईल, शिवसेना करून फाडण्यात येईल आणि लॉ अँड ऑर्डर जे डिस्टर्ब होईल त्याच्यासाठी हे प्रशासन जिम्मेदार आहे. कर्नाटकनं महाराष्ट्रासोबत नाहक संघर्षाची भूमिका घेतली आहे, त्यामुळं राज्यात संतप्त पडसाद उमटत आहे. परिणामी आता तरी कर्नाटकनं सामंजस्य दाखवणं गरजेचं झालंय. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढली बातमी आहे सांगलीमधनं. बघा काय झालंय. सांगलीच्या उमदीमध्ये सुरू असलेली जत पाणी संघर्ष समितीची बैठक संपन्न झाली. या संदर्भात आता उद्या मंत्री उदय सामंत उमदी गावाला भेट देणार आहेत. विस्तार योजनेला मंजुरी देण्याची मुख्य मागणी जी त्या मागणीवर चर्चा झाली. पुढच्या कॅबिनेटमध्ये योजनेला मंजुरी मिळाल्याशिवाय आमचा विश्वास बसणार नाही असा तीव्र इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी दिला. 2000 कोटीची योजना आहे. विलासराव जगताप सारख्या एक अभ्यासू नेत्यानं ही दिशाभूल करणारी घोषणा आहे असं म्हणतात. मग आम्ही काय त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे? प्रत्यक्षात ह्या योजनेच्या कामाला गती मिळाल्याशिवाय ह्याच्यावर आमचा विश्वासच बसणार. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्हाला पदयात्रा गेल्यानंतर आमचं शिष्टमंडळ मुंबईला गेलं, गिरीश महाजन होते, त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण त्याची काही पावलं उचलली नाहीत, काम झालं नाही. आणि त्याच प्रकारे आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्या घोषणेत आणि ह्या घोषणेत काय बदल आहे असं मला वाटत. पाणी ह्या भागाला मिळावं ह्या दृष्टीने जर ठोस पावलं नाही उचलली तर हे परत पाणी द्या, नाहीतर आम्ही कर्नाटकात जाणार आणि प्रत्येक खेड्यातनी जाऊन एनओशा गोळा करणार आणि हे आंदोलन चालू ठेवणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उद्या भेट होणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे आंबेडकरांमध्ये बैठक पार पडते. आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घेऊन जर आपण लक्षात घेतलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आणि या भेटीमध्ये प्राथमिक चर्चा होण्याची मोठी शक्यता आहे. पुढे बघत महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केल्याचं आपण बघतोय. त्यानंतर मोठी चर्चा सुरू झालेली आहे. बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. महिला मुख्यमंत्री पुढच्या असतील काय म्हणाले? आता त्यांना काही जमून नाही राहिलं तर हा नवीन उपक्रम सुरू केला. आता तेव्हाच महिला करायला पाहिजे होतं ना, ते तुमच्यापेक्षा बरं तरी राहिलं असतं. पुढे बघूयात कबड्डी खेळताना कोणाची टांग कशी खेचायची हे गिरीश भाऊंना चांगलं माहिती आहे. मात्र जिथे गिरीश महाजन कबड्डी शिकलेत त्याचा मी अंपायर असल्याचा टोला खडसेंनी लगावला. जोपर्यंत मी बोट वर करत नव्हतो तोपर्यंत ते आऊट होत नव्हते. शेवटी अंपायर असतो आणि खेळाडू असतो असा खोचक टोला मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसेंनी लगावलेला. गिरीश भाऊ कबड्डी खेळत होते. कबड्डी खेळत असताना कोणाचे टांग कशी खेचायचे, कसं हे करायचं हे त्यांनी उत्तम रीतीने त्या ठिकाणी शिकवलं. परंतु त्यांनी जी कबड्डी शिकली त्याचं मी अंपायर राहिलेलं आहे. अंपायरचं बोट वर केल्याशिवाय ते आऊटही होत नव्हते आणि विजय होत नव्हते. शेवटी अंपायर असतो आणि खेळाडू असतो. आता आणखीन एक चर्चेतली बातमी. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांसोबत पटत नसल्याचं पुन्हा उघड झालंय. शिरूर लोकसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या आंदोलनाची पूर्वकल्पनाच अमोल कोल्हे यांना देण्यात आली नव्हती. यावरून अमोल कोल्हे आणि पक्षातलं अंतर वाढल्याचं स्पष्ट झालंय. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील बडू बुद्रुकमध्ये आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं होतं. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
मात्र याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे पक्षाचे खासदार अमोल कोल्हे मात्र या आंदोलनात कुठेच नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, एक म्हणजे असं कुठलं तरी आंदोलन मतदारसंघात केलं जातं याची मला आयोजकांकडून पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती आणि त्यामुळे माझे पूर्वनियोजित कार्यक्रम हे जे होते त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घरोघरी पोहोचावा या दृष्टिकोनातून आपण शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या संदर्भात सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांची, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची, सोशल इन्फ्लुएन्सर्सची मी भेट घेतोय. डॉक्टर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जमत नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. कारण शिर्डीतील चिंतन शिबिरात सुद्धा कोल्हे अनुपस्थित राहिले. तर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार यादीत सुद्धा अमोल कोल्हे यांचं नाव नव्हतं आणि त्यामुळेच बहुधा डॉक्टर अमोल कोल्हे यांना पूर्वकल्पना देण्यात आली नसावी. जर मला कदाचित या आत्मक्लेश आंदोलनाची पूर्वकल्पना असती तर यात फरक करता आला असता, परंतु मी धडधाकट आहे आणि अचानक यावर काहीतरी वेगळ्या चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही ही प्रत्येक शिवभक्ताची भावना आहे, मग तो कोणत्याही राजकीय पक्षात असो वा नसो. राष्ट्रवादी काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असल्यानं आत्मक्लेश आंदोलन केलं. मात्र या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसमधली गटबाजी उघड झाल्यानं पक्षावरतीच आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकाच कारमध्ये प्रवास केला. विशेष म्हणजे नागपूर ते शिर्डी या तब्बल 520 किलोमीटरच्या प्रवासात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथ्य केलं. येत्या 11 डिसेंबरला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं लोकार्पण होतं आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महामार्गाची त्यांनी पाहणी केली आणि या पाहणी दौऱ्यावेळी ठिकठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं. समृद्धी महामार्गाच्या कामाचं यावेळी त्यांनी भरभरून कौतुकही केलं. आपण इतका प्रवास करून आला, अतिशय मोठा प्रवास होता, तरी देखील चेहऱ्यावरचं स्मित हास्य जे आहे ते कायम आहे, थकवा कुठेही जाणवत नाही. हा आनंद आहे. इतका सुंदर रस्ता झालेला आहे, हा पाहून अतिशय मनापासून आनंद होतोय. मी आणि मुख्यमंत्री महोदय आम्ही हा रस्ता बघितल्यानंतर याची क्वालिटी आणि सगळं काम पाहून आम्ही अत्यंत आनंदित आहोत. आपण गाडी चालवताय, कितीच्या स्पीडने आपला स्पीड आहे? खरं तर सगळ्याच आमदारांच्या पुढे आपली गाडी धावताना पाहिलेली, ते सिक्रेट आहे, ते मी सांगणार नाही. आपण बघतोय अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या रथाची जी घोडदड आहे आपली दोघांची, ही अशीच कायम राहणार आहे का? ही अशीच कायम राहणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारचा जो घोडा आहे हा दौडतच राहील. मात्र आपल्या आमदारांकडनं छोट्या मोठ्या चुका होत आहेत, त्याच्यावर कसा मार्ग आहे त्या सगळ्यांना समजावून सांगू. सारथ्य त्यांनी कायम करावं असं आपल्याला. आता ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूया बातमी आहे मालेगावमधनं. मालेगावच्या बोरी आंबेदरी आणि दहीकुटे धरणापासून येणाऱ्या बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. प्रशासन याची दखल घेत नसल्यानं गेले 29 दिवस स्थानिक आंदोलनाला बसलेत आणि पालकमंत्री दादा भुसेंच्या नावाने टाहो फोडतात. हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय, पाहूयात हा रिपोर्ट. बोरी आंबेदरी आणि दहीकुटे धरण ते झोडगे गावापर्यंत बंदिस्त पाईपलाईन योजनेचं काम 1 महिन्यापासून सुरू आहे. 25 कोटींची ही योजना आहे, पण या योजनेमुळे आम्हाला पाणी मिळणार नाही. त्याऐवजी कॅनाल माध्यमातून योजना राबवावी अशी स्थानिक आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी गेले 29 दिवसांपासून ते आंदोलन करतायत. आम्ही जवळजवळ 350 शेतकरी आंदोलनाला बसलेलो आहे, परंतु परिस्थिती आजची जर पाहिली तर खूप बिकट झालेली आहे. केव्हा एकदम प्रशासन येऊन जातं, केव्हा अधिकारी लोक येतात, हुकुमशाही करतात, दाबदडप करतात की पाईपलाईन होणारच आहे, तुम्ही किती आंदोलन करा, काही करा. त्याच्यामुळे परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे. एका शेतकऱ्यानं पालकमंत्र्यांचा निषेध करत त्यांचं नाव घेऊन विषप्राशन केलं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हा परिवार उद्ध्वस्त व्हायला फक्त कारणीभूत पालकमंत्री साहेब, तुम्ही लक्षात घ्या, निर्णय द्या. पावडर पिराव शिवाय मला पर्याय नाही. ए बाप, मी पोषण करी घ्यायचे सकाळी मना पोऱ्याला उद्ध्वस्त कारणभूत दादा भुसे साहेबच. शेतकऱ्यानं विषप्राशन केल्यानं शेतकरी अधिकच आक्रमक झाले आणि मालेगावात गांधी पुतळ्याजवळ विधायक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसोबत संस्था संघटनाही सहभागी झाल्या आणि त्यांनी निषेध आंदोलन केलं. मालेगाव बाह्यचे विधानसभा सदस्य व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाभाऊ भुसे साहेब यांनी या विष प्राशनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलन स्थळावरून आम्ही केलेली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांशी संवाद साधून आंदोलन मागे घ्या असं आवाहन केलं होतं. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. आता एका शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नानं प्रकरण गंभीर बनलंय. येत्या काही दिवसात पालकमंत्री सरकार काय पावलं उचलतं हे बघणं महत्वाचं आहे. मालेगावहून बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूया, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या मातोश्री हिराबेन यांची भेट घेतली. सोमवारी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. तत्पूर्वी मोदींनी आईची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. हिराबा या नावानेही अनेक जण हिराबेन यांना ओळखतात. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी हिराबा आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ बसलेले दिसून येत आहेत आणि ते आईशी हसून चर्चा करतात. हिराबेन यांनी नुकतंच 100व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पुढे बातमी अशी की गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडतंय. भाजप, आप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढाई होते आणि याच पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील जगप्रसिद्ध अशा भद्रकाली मंदिराच्या परिसरात लागणाऱ्या बाजारपेठेतून गुजरात विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. गुजरात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. दुसऱ्या टप्प्याचं मतदान देखील होत आहे. पण त्यापूर्वी मी भद्रकाली हा जो परिसर आहे भद्रकाली मंदिराचा, ही बाजारपेठ आहे. भद्रकाली बाजारपेठ इथे आहे आणि इथे मोठ्या संख्येने लोक एकत्र आहे. रविवार आहे. सगळ्या लोकांना इथे सामान खरेदी करत आहे. काही लोक बॅगा घेऊन आहेत. त्यातील काही लोकांना आप यहाँ से बैग बेचते हो, क्या माहौल है चुनाव का? चुनाव का तो हमारा क्या मालूम, हम ग्राहक की बहुत ठंडी, हम गरीब पिसा गए. हम तो एक ही बात चाहते हैं, कांग्रेस सरकार आ जाओ तो हम महंगाई कम हो जाएगी तो अच्छा रहेगा. महंगाई कम होता है. महंगाई गैस का. कल चुनाव में वोट डालना है तो आप जाओगे वोट डालने? हाँ, हम जाएंगे. आप जाओगे वोट डालने? हमारे उधर कांग्रेस की सरकार है, हम कांग्रेस को वोट देंगे. आप भी जाओगे वोट डालने कल? हाँ, जाएंगे. और क्या लगता है कि किस तरह का चुनाव हो रहा है अभी यहाँ पे? चुनाव तो अच्छा हो रहा है. लोग सांगता है कि चुनाव अच्छा हो रहा है. महिला है और आप भी चुनाव कल वोट डालोगे. कहाँ से आए हो आप? गांधीनगर. क्या नाम है आपका? मनीष. मनीष जी, कल वोट डालोगे आप? हाँ, डालेंगे. और क्या माहौल लग रहा है आपको? किस तरह से तीन पार्टी है, बीजेपी है, आम आदमी है, कांग्रेस है, आपको क्या लगता है? बस बीजेपी आएगा और कौन? और बीजेपी आएगा. मोदी चाहिए और कौन? मोदी चाहिए. या सगळ्यांना मोदी हवा आहे आणि मोदी म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान आहेत. ते म्हणतात की मोदी हवे. म्हणजे खास करून मुख्यमंत्र्यांच्या नावावरती मतदान नाही आहे, होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानंच मतदान होईल असं इथल्या सगळ्या लोकांना वाटतंय. अहमदाबादवरून व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आज भारतीय नौदल दिन आहे. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात 3 आणि 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने पाकिस्तानचा नाविक तळ असलेलं कराची बंदर उद्ध्वस्त केलं. कराची बंदर 3 दिवस जळत होतं. इतका जोरदार प्रहार भारतीय नौदलाने केला होता. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराला शरण आलं होतं आणि बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली होती. या ऐतिहासिक भीम पराक्रमानंतर दरवर्षी 1 ते 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन साजरा करण्यात येतो. आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात भारतीय नौदल दिन मोठ्या दिमाखात साजरा होतो. भारतीय नौदलाच्या जवानांचं ध्वज संचलनाने या सोहळ्याची सुरुवात होते आणि त्यानंतर नौदलाच्या मार्कोज कमांडोचे रेस्क्यू ऑपरेशन, त्यानंतर अपाचे, सी किंग आणि चेतक हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती सादर करण्यात येणार आहेत. भारतीय नौदलाचं जगप्रसिद्ध बँड पथक याचं कौशल्य दाखवणार आहे आणि या सोहळ्याला नौदलाच्या पश्चिम कमांडचे व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग
आणि नौदलाचे सर्व कमांडर उपस्थित आहेत. एकोणीसशे 71 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध जिंकलेल्या भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणि शौर्य लक्षात ठेवण्यासाठी भारतीय नौदल दिन साजरा झाला. या विशेष दिनाचा मुहूर्त साधत भारतीय नौदलाच्या अफाट शक्तीचं दर्शन संपूर्ण देशाला घडलं. विशाखापट्टणम इथेही विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नौदल अधिकाऱ्यांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा उपस्थित होत्या. ऑपरेशनल प्रात्यक्षिकद्वारे संपूर्ण जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव भारतीय नौदलाने करून दिली. भारतीय नौदलाची जहाजं, पाणबुड्या आणि विमानांनीही या कार्यक्रमात आपल्या ताकदीचं प्रदर्शन घडवलं. आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी केली. वेलनेस सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्या आल्या होत्या आणि यावेळी शेजारी असलेल्या मैदानावर जाऊन त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यानंतर अशी एक बातमी आपण बघणार आहोत की त्यातनं आपण म्हणू शकतो की कुठलीही एक शारीरिक प्रक्रिया माणसाच्या जीवावर कशी बेतू शकते. बघा घडलं काय की पावसाळा हिवाळ्यात सर्दी होणं आणि शिंक येणं हे खूपच कॉमन आहे. पण ही शिंक कोणासाठी काळही ठरू शकते हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये. मेरठमधील किदवई नगर परिसरात एका तरुणाचा शिंकल्याने मृत्यू झाला आहे. 4 तरुण घरी जात असताना एका तरुणाला शिंक येते आणि पुढच्याच क्षणी मित्राच्या खांद्यावर हात ठेवून तो बेशुद्ध होतो. या प्रकारानंतर मित्रांनी तातडीने या तरुणाला रुग्णालयात नेलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सीसीटीव्हीत ही धक्कादायक घटना आहोत. क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील टॉप 18 बातम्या. ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लिओनने एक मोठा विक्रम आपल्या नावावरती केला आहे. आर अश्विनला मागे टाकत तो कसोटीत सर्वाधिक क्रिकेट विकेट घेणारा 8वा गोलंदाज ठरला. भारत आणि बांगलादेश संघातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. शेरे बांगला स्टेडियम ढाका इथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने 1 विकेटनं शानदार विजय मिळवला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशनं भारताचा पराभव केला. फिल्डिंग करताना विराट कोहलीनं घेतलेल्या अफलातून कॅचचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. विराटनं घेतलेल्या कॅचचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक आहे. पेले यांची प्रकृती अतिशय नाजूक असून त्यांना साओ पावलो मधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रश्मिकाने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो. सई तामणकरने संडे रील असं म्हणत आपल्या अक्षयने सौदीमध्ये सुरू असलेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती आणि या सोहळ्यात त्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या विषयाबद्दल भाष्य केले. अक्षय लवकरच लैंगिक शिक्षणासारख्या गंभीर मुद्द्याला चित्रपटाच्या माध्यमातून हात घालणार आहे. अलीकडेच रवीना टंडनने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंमधील रवीनाची स्टाईल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. आई झाल्यानंतर सोनम कपूरने पुन्हा एकदा आपल्या कामावर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला. वायूच्या जन्मानंतर सोनम कपूर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय प्रवास करते.
गोष्ट एका पैठणीची. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दादरमध्ये खास बाईक रॅली काढण्यात आली. भरजरी पैठणी मराठमोळा साज शृंगार करून महिलांनी शिवाजी पार्कमध्ये बाईक स्वारी केली. या रॅलीत सायली संजीवचा देखील सहभाग बघायला मिळाला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं ख्रिसमसच्या तयारीला सुरुवात केली आहे. शिल्पानं तिच्या रेस्टॉरंटमधल्या ख्रिसमस डेकोरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यात ख्रिसमससाठी शिल्पा उत्साही असल्याचं दिसून येतं. अभिनेत्री माधुरी दीक्षितने मेरा दिल ये पुकारे अजय या गाण्यावर डान्स केलाय. माधुरी दीक्षित व्हॅनिटी व्हॅनमध्ये साडीवर या गाण्यावर थिरकली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान ने बहुचर्चित किसी का भाई किसी की जान या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय. या सिनेमातील भाईजानचा लुक समोर आलाय. वराड निघाला लंडनला या नाटकाचा 450वा प्रयोग हा औरंगाबाद इथे होणार आहे. संदीप पाठकने खास पोस्ट शेअर करत माहिती दिली. OTTवर कला ही वेब सिरीज रिलीज झाली आणि यात अभिनेत्री अनुष्का शर्माचं कमबॅक बघून चाहत्यांना सुखात धक्का बसलाय. 4 वर्षांनंतर अनुष्का स्क्रीनवर परतली असून यात ती रेट्रो लुकमध्ये दिसून आली. जॅकलिन तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना तिचा बोल्ड आणि सिझलिंग लुक अनेकदा पाहायला मिळतो. आता पुन्हा जॅकलिनने तिचा नवा लुक चाहत्यांसोबत शेअर केला. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या मेघा ठाकूरच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कॅनेडियन टिकटॉक स्टार मेघा ठाकूरच्या मृत्यूची माहिती तिच्या पालकांनी दिली. ती फक्त 21 वर्षांची होती.